नमस्कार नमस्कार नमस्कार. आज मी एक सरळ प्रश्न विचारणार आहे. प्रश्न थेट सरकारला आहे, आपल्या सगळ्यांच्या वतीने. होय, कारण इथे सरकारला प्रश्न विचारणारे खूप कमी लोक उरले आहेत. लोकांची दिशाभूल होत असताना मी थंड बसू शकत नाही. कोणीतरी पुढे येऊन ही जबाबदारी घ्यायलाच हवी. म्हणूनच हा सगळा अट्टाहास. आज मी तुम्हाला एकच प्रश्न विचारणार आहे. पुढची पंतप्रधान महिला असेल का? जर सगळं महिलांसाठी चाललंय तर पुढची पंतप्रधान महिला का नाही? नमस्कार, मी अभिजित सोनवणे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. चला या विषयाला सुरुवात करूया. प्रश्न साधा वाटतो, पण याच प्रश्नामध्ये सगळं राजकारण लपलेलं आहे. कारण आपण ऐकतोय की महिलांना 33% आरक्षण मिळालं आहे. आपण बघतोय महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल मोठ्या मोठ्या घोषणा होत आहेत, पण देशाचं सर्वोच्च पद अजूनही पुरुषाकडेच आहे. म्हणून पुन्हा प्रश्न, पुढची पंतप्रधान महिला असेल का? चला थोडं समजून घेऊया. सरकारने महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर केलं आहे, हे खरं आहे. मोठा निर्णय आहे. पण एक छोटंसं डिटेल आहे. डिटेल असं की हे आरक्षण अजून लागूच झालेलं नाहीये. हो, अनाउन्समेंट झाली आहे, पण इम्प्लिमेंटेशन अजून झालेलं नाही. मग आपण इतके खुश का आहोत? कारण आपण हेडलाईन ऐकतो, पण पूर्ण स्टोरी नाही. हे आरक्षण अजून लागू होणार आहे, पण कधी? डिलिमिटेशन नंतर. आता तुम्ही म्हणाल, हे डिलिमिटेशन काय आहे? तर सोप्या भाषेत समजायचं म्हटलं तर डिलिमिटेशन म्हणजे सीमांकन किंवा सीमा ठरवणे, म्हणजेच नकाशा बदलणे, म्हणजेच जागा बदलणे. पॉवर कुठे आहे, कुठे जास्त आहे हे ठरवणे. समजा 2 गावं आहेत. एका गावात 100 लोक राहतात, दुसऱ्या गावात 1000 लोक राहत असतील. दोघांनाही समान रिप्रेझेंटेशन जर दिलं गेलं तर 1000 लोकांचं गाव काय बोलेल? आमचा आवाज कुठे गेला? म्हणून जास्त लोकसंख्या असेल तिथे जास्त जागा, आणि यालाच म्हणतात डिलिमिटेशन. पण हे डिलिमिटेशन अजून झालेलंच नाही, कारण सेन्सस बाकी आहे. सेन्सस म्हणजेच जनगणना, ती बाकी आहे. याचाच अर्थ काय? तर आरक्षण आहे, दिलं गेलेलं आहे, पण लागू नाही. दुसऱ्या भाषेत समजायचं म्हटलं तर घर बांधायचं ठरलंय, पण अजून जमीनच घेतली गेलेली नाही. आता इथेच एक अनकम्फर्टेबल गोष्ट आहे. या सगळ्याचा अर्थ काय? ज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांना कमी प्रतिनिधित्व, आणि जिथे लोकसंख्या जास्त वाढली त्यांना जास्त पॉवर. म्हणजे ज्यांनी नियम पाळले ते मागे, आणि ज्यांनी जास्त वाढ केली ते पुढे. हा मुद्दा न पटणारा आहे. तुम्हाला जर हा मुद्दा पटत नसेल तर तुम्ही देखील याच्यात कमेंट करू शकता आणि मला उत्तर तुमची कळू शकता, मतं. पण चर्चा इथेच आहे. आता पुन्हा एक मुख्य प्रश्नाकडे येऊया मित्रांनो. पुढची पंतप्रधान महिला असेल का? कारण आपण म्हणतो महिलांना जागा द्या, पण टॉप लिडरशिपमध्ये महिला का नाही? प्रतिनिधित्व त्यांना खालच्या लोकल स्तरावर दिलं जातं, पण त्यांना वर पॉवर दिली जाते का? नाही. म्हणजे एंट्री मिळाली, पण स्टिअरिंग अजूनही त्याच्याच हातात आहे. आता आणखी एक गोष्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय 75च्या आसपास आहे, त्याच्याही पुढे आहे. 75 नंतर रिटायरमेंट असं आपण ऐकलं आहे, पण इथे काय दिसतं? 75 नंतर एक्सपिरियन्स. म्हणजे रूल त्यांच्यासाठी वेळेनुसार बदलतो. मग प्रश्न, लीडरशिप चेंज होत नाही, तर वुमेन लीडरशिप कधी येणार? म्हणजे पॉलिसी बदलते,
पण पॉवर स्ट्रक्चर बदलतो का? आता सगळं हे जोडून बघा. आरक्षण अनाऊन्स झालं, सक्षमीकरणाबद्दल बोललं गेलं, पण अंमलबजावणीसाठी उशीर. लीडरशिप तीच राहिली. म्हणजे चेंज दिसतो, पण पॉवर बदलते का? बदलत नाही मित्रांनो. आणि हा गोंधळ कसा तयार होतो? तर माहिती अर्धवट दिली जाते. लोकांना सांगितलं 33% रिझर्वेशन आरक्षण, पण हे सांगितलं नाही की ते अजून लागू होणार नाही, डिलिमिटेशन बाकी आहे, टाइमलाईन क्लिअर नाही, कधी होणार आहे हे माहीत नाही, 2026 की त्याच्यानंतर माहीत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये सत्य, ट्रूथ हे हिडन आहे, लपलेलं आहे सत्य. आणि जेव्हा सत्य लपलेलं असतं, लोकांना वाटतं त्यांना सगळं समजलं आहे, पण खरं काय? ते अर्धवटच समजलेलं असतं. आणि इथेच पॉलिटिकल गेम सुरू होतो, परसेप्शन तयार होतं. लोक म्हणतात मोठा निर्णय आहे, पण ऍक्च्युअल बदल अजून झालेलाच नसतो. म्हणजे आजचं क्रेडिट, आज क्रेडिट त्याचं मिळतं, पण उद्याची जबाबदारी जी आहे ती पुढे ढकलली जाते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, भाग, या सगळ्याचा फायदा कोणाला होणार? सरकारला. सरकारला तात्पुरता फायदा होईल, पण ह्याचा सगळ्यात जास्त फायदा होणार ऑपोजिशनला. अटॅक करण्याची त्यांना संधी मिळणार. ऑपोजिशन काय म्हणेल? 33% आरक्षण सांगितलं पण दिलंच नाही. महिलांना प्रॉमिस दिलं गेलं पण पॉवर नाही दिली गेली. आणि इलेक्शनमध्ये सिंपल लाईन जिंकते मित्रांनो. म्हणून सरकार डिसिजन घेतं, पण स्टोरी कोण सांगतं ह्या सगळ्या डिसिजनची? ऑपोजिशन. आता शेवटी पुन्हा तोच प्रश्न, पुढची पंतप्रधान महिला असेल का? कारण जागा देणं सोपं आहे, पण सत्ता देणं कठीण आहे. आणि जोपर्यंत सत्ता बदलत नाही तोपर्यंत एम्पॉवरमेंटला काही अर्थ राहत नाही, एम्पॉवरमेंट पूर्ण होतच नाही. काल संसदेत हे बिल जेव्हा पास झाले नाही, तेव्हा पंतप्रधान लगोलग संध्याकाळी लाईव्ह आले आणि या सगळ्याचे खापर विरोधकांवर त्यांनी फोडले. जणू काही त्यांना आधीच माहीत होतं की हे बिल पास होऊच शकत नाही, तरी सुद्धा ते संसदेत मांडायचे, त्यासाठी आग्रह धरायचा, वातावरण निर्मिती करायची. याला विरोधक विरोध करणारच आणि याचा राजकीय फायदा आपण उचलायचा. पण कालचे पंतप्रधान मोदींचे भाषण जर तुम्ही पाहिलं असेल तर एक गोष्ट जाणवली असेल. यावेळी पंतप्रधान थोडे घाबरल्यासारखे दिसले. त्यांचा जो कॉन्फिडन्स आपण पाहत आलो आहोत मित्रांनो, त्याची कुठेतरी कमी जाणवत राहिली. एक भीती त्यांच्या ह्या भाषणात सतत दिसत राहिली. याचबरोबर हे असेल लाईव्ह येऊन एकतर्फी मत मांडण्यापेक्षा मोदी जर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलले असते तर त्या बोलण्याचा परिणाम दिसला असता. याचबरोबर लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया देखील काही अनुकूल अशा नव्हत्या मित्रांनो, तुम्ही वाचल्या असतील. या उलट त्या पंतप्रधान मोदी यांची टर उडवणाऱ्या वाटल्या. मोदी हे माझ्या देखील आवडीचे नेते राहिलेले आहेत, पण सध्या ते ज्या प्रकारे बोलताना वागताना दिसत आहेत असं. आता पुन्हा शेवटी तोच प्रश्न आहे मित्रांनो, जागा देणं सोपं आहे, पण सत्ता द्यायला तयार आहात का? जर खरंच महिलांसाठी सगळं चाललंय तर पुढची पंतप्रधान महिला का नाही? तुमची मतं कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.